कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 12. चल आता स्वतः जाऊ शकशील ना? त्याने हलक्या आवाजात विचारलं. साक्षीने लाजत मान हलवली. हो. पण काय? ती काही क्षण गप्प राहिली. तुम्ही बाहेरच थांबा. अद्वैतच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं. ठीक आहे, मी इथेच आहे. त्याने तिला अलगद खाली उभं केलं. साक्षीने भिंतीचा आधार घेतला. ती एक पाऊल टाकणार इतक्यात पायात पुन्हा कळ उठली. तिच्या तोंडून हलकासा आवाज निघाला. अद्वैत लगेच तिच्याजवळ आला. पुन्हा दुखतंय? नाही, मी जाईन. साक्षी, त्याने तिच्या डोळ्यांत पाहिलं. हट्ट करणं बंद कर. साक्षीने ओठ दाबले. मला स्वतःची कामं स्वतः करायची सवय आहे. अद्वैत काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. आणि कधीकधी दुसऱ्याची मदत स्वीकारायलाही शिकावं लागतं. त्याच्या त्या शांत शब्दांनी साक्षी काही क्षण निशब्द झाली. तिने हळूच मान डोलावली. ठीक आहे. अद्वैतने बाथरूमचं दार उघडलं. मी बाहेरच आहे. काही लागलं तर मला हाक मार. साक्षीने त्याच्याकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर हलकं नकळत हसू उमटलं. इतकी काळजी का करता माझी? अद्वैत क्षणभर शांत राहिला. मग तिच्याकडे पाहून हलकंसं म्हणाला, कारण तुझा त्रास मला पाहवत नाही. ते शब्द ऐकताच साक्षीच्या हृदयाची धडधड पुन्हा वाढली. ती काहीच बोलू शकली नाही. अद्वैत बाहेर आला आणि दार हळूच बंद केलं. दाराच्या दुसऱ्या बाजूला उभी असलेली साक्षी आरशात स्वतःकडे पाहत हलकंसं हसली. तिच्या मनात पहिल्यांदाच एक विचार आला. कदाचित हा माणूस दिसतो तितका कठोर नाही. आणि बाहेर उभा असलेला अद्वैतही नकळत हसत होता. तुझा हट्ट कमी करणं खूप कठीण आहे साक्षी. पण तुझी काळजी घेणं मला आवडायला लागले. दुसरीकडे कॉरिडॉरमधून जाताना काका अचानक थांबले. त्यांनी अद्वैतच्या खोलीकडे एक कटाक्ष टाकला. दार बंद होतं, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक कपटी हसू उमटलं. दोघे एकमेकांच्या जवळ येत आहेत हे माझ्यासाठी चांगलं नाही. ते मनातच पुटपुटले. ते लगेच आपल्या खोलीत गेले आणि ड्रॉवरमधून मोबाईल काढला. हॅलो, मी सांगितलेलं काम अजून झालं नाही का? त्यांनी दबक्या आवाजात विचारलं. समोरून काहीतरी उत्तर आलं. लवकर करा. अद्वैतला काहीच संशय यायला नको. योग्य वेळ आली की सगळं संपलं पाहिजे. फोन ठेवताच त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा तेच धूर्त हसू उमटलं. अद्वैत, तू कितीही हुशार असलास तरी यावेळी माझ्या खेळातून सुटू शकणार नाहीस. इकडे काही वेळाने बाथरूमचं दार उघडलं. साक्षी सावकाश बाहेर आली. भिंतीचा आधार घेत ती चालण्याचा प्रयत्न करत होती. दाराबाहेर उभा असलेला अद्वैत तिला पाहताच लगेच तिच्याजवळ आला. हळूच तो तिचा हात धरत म्हणाला, मी ठीक आहे. हे वाक्य आज कितव्यांदा बोलत आहेत? साक्षीने ओठांवरचं हसू लपवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही ना प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवता. तुझ्या बाबतीत हो. पुन्हा एकदा त्याने तिला अलगद उचलून घेतलं. अद्वैत, आता काय झालं? मला सवय लागेल कशाची? तुमच्या अशा काळजीची. क्षणभर अद्वैत शांत झाला. मग हलकंसं हसत म्हणाला, लागली तर लागू दे. त्या उत्तराने साक्षीच्या गालांवर पुन्हा गुलाबी छटा उमटली. खाली डायनिंग हॉलमध्ये मायाताई नाश्त्याची तयारी करत होत्या. घरातले सगळे हळूहळू एकत्र येत होते. तेवढ्यात अद्वैत साक्षीला हाताचा आधार देत खाली घेऊन आला.
हे दृश्य पाहताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. अरे वा, आजी आनंदाने म्हणाल्या. आमचा अद्वैत तर अगदी बदलून गेलाय. साक्षी लाजून खाली पाहू लागली. मायाताईंनी हसत विचारलं, साक्षी, पाय कसा आहे ग आता? थोडा बरा आहे ताई. छान, पण डॉक्टरांनी सांगितलंय ना आराम करायचा? हो. तेवढ्यात अद्वैतने तिच्यासाठी खुर्ची ओढून दिली. बस. साक्षी काही बोलली नाही. ती शांतपणे बसली. हे सगळं पाहून आजोबा समाधानाने हसले. आम्हाला वाटायचं अद्वैत कधीही कोणासाठी एवढा हळवा होणार नाही. पण बघा, प्रेम माणसाला किती बदलतं. त्यांच्या त्या शब्दांनी अद्वैत आणि साक्षी दोघेही एकमेकांकडे पाहू लागले. क्षणभर दोघांच्या नजरा भिडल्या आणि दोघांनीही नकळत नजरा खाली केल्या. पण दूर उभे असलेले काका हे सगळं पाहत होते. त्यांच्या मुठी नकळत आवळल्या गेल्या. नाही, हे नातं अजून मजबूत होण्याआधीच मला काहीतरी करावं लागेल. त्यांच्या डोळ्यात पुन्हा एकदा कटक कारस्थानाची ठिणगी चमकली. कसं वाटलं आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.